नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात यांच्यावर लैंगिक शोषण, ब्लॅकमेल आणि अश्लील व्हिडिओ तयार करण्याचे गंभीर आरोप झाले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणात 58 महिलांचे व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत आणि राज्य सरकारने SIT विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी सुरू केली आहे. कॅप्टन खरात प्रकरणामुळे वादात सापडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरही गंडांतर येणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गट यांनी यावर भाष्य करत पुन्हा एकदा चाकणकरांवर निशाणा साधला आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या राजीनाम्यानंतर काही आमदारांच्या व्हॉट्सअप स्टेटसचीही चांगलीच चर्चा रंगली आहे. मोठमोठे दावे करणाऱ्या चाकणकर शेवटच्या क्षणापर्यंत पद वाचवण्यासाठी धडपडत राहिल्या. जर त्यांना थोडी जरी पक्षांतराची जाणीव झाली असती तर आरोपीला अटक झाल्याबरोबर त्यांनी तत्काळ राजीनामा दिला असता. मुळात हा राजीनामा नसून हकालपट्टीच आहे. शब्दांची मलमपट्टी करून त्यांनी केविलवाणी धडपड करू नये असा टोला त्यांच्यावर लगावण्यात आला. तसेच फक्त राजीनामा पुरेसा नाही, चाकणकरांवर गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी करण्यात यावे आणि त्यांची अटक होणे अधिक गरजेचे आहे, अशीही मागणी करण्यात आली आहे. अटकेची मागणी करत सुषमा अंधारे यांनी काय म्हटलंय ते बघूया. मी काल चाकणकरांचा म्हणजे राजीनाम्याच्या नंतर त्यांनी जो एक नाट्य रंगवण्याचा प्रयत्न केला तो बघितला आणि मला हसायला आलं की माणसं किती केविलवारी धडपड करतात. आणि कालची त्यांची धडपड म्हणजे बूंद से गई सो हौद से लाने का जो एक प्रयास था, तर त्याने काही फरक पडणार नाही. मुळात ते नोटीस पाठवणं वगैरे ते सोडून द्या. तुमच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे, त्याचा विचार करा. कारण तुम्ही त्या सगळ्या गोष्टींना अवगत होता. तुम्हाला 1 वर्षापासून कल्पना होती. तुम्ही पीडितेचा आवाज दाबायचा प्रयत्न केला. संघटित गुन्हेगारीचा हा प्रकार होता. त्यामुळे तुमची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि तुमची अटक होणं गरजेचं आहे. या मागणीवर मी ठाम आहे. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट ही काल राजीनाम्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. खरं तर सुनेत्रा वहिनींनी ती हस्तक्षेपाची वेळच येऊ द्यायला नाही पाहिजे होती. सुनेत्रा वहिनींना नेतृत्वातला खमकेपणा दाखवण्याची काल एक संधी होती. ती संधी त्यांनी दवडली. असो, मात्र आता तरी अजितदादा कधीही गंडेदोरे करणारे नव्हते. अजितदादांनी कधीही बंधुगिरीला थारा दिला नाही. अशी गंडेदोरे, अंगारे, दुपारे, बंधुगिरी, तंत्रमंत्र करणारी बाई जर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असेल आणि तिच्यामुळे जर पक्षाची बदनामी होत असेल तर तातडीने तिला महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार केले पाहिजे. अन्यथा जर ते करणं होत नसेल तर आम्ही अजितदादांचा वारसा जपणारे आहोत असे कृपया सांगू नका. त्यामुळे काय चाकणकर बाई, तुम्हाला काय नोटिसा तुमचा जामीन झाल्यानंतर करा. आधी तुमची जी अटकेची टांगती तलवार आहे त्याचा विचार करा. 500-600 कोटी रुपये तुमच्याकडे आहेत. तटकरेंसारख्या प्रवृत्तींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. त्यामुळे माझ्यासारख्या सडाफटीन चळवळीतल्या माणसाला तुम्ही धमकावण्याचा नक्की प्रयत्न कराल. परंतु अशा धमक्या गेल्या 25 वर्षापासून आम्ही रोज बघत आहोत. मी एन्जॉय करते तुमची धमकी.